पर्यंत येतं तुम्हाला हे? समजा एक दिवसाचा 5,000 पकडला. हा, दिवसाला 5,000 रुपये हे देतं. हा, गिराईक. आता गिराईक दिवसाला 5,000 असेल तर तुम्हाला हा सर्व खर्च जाऊन म्हणजे दिवसाचा जो काही खर्च आहे तो मायनस करून कमीत कमी 3,000 रुपये तर तुम्हाला राहत असते. 2-2,500 रुपये. हा, 2,500 समजा. काळं भाडं आहे. हा, गाळं भाडं सगळ्या गोष्टी जाऊन 2,500 रुपये तुम्हाला दिवसाच्या ह्यामध्ये राहतात. म्हणजे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही फक्त फुलाचा व्यवसाय बघा. जेवणासाठी आणि विशेषतः पोटासाठी जो आहार लागतो त्यातली त्यात बाहेर पडल्याच्या नंतर माणूस वेगवेगळ्या पदार्थाची चव घेतात. जिलेबी ही सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. सण कोणताही असो, या सणामध्ये गोड म्हटलं की जिलेबी ही प्रथमतः आपल्या समोर येते. त्या जिलेबीच्या माध्यमातून एक छोटासा व्यवसाय वाटत असला तरी चुकी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा व्यवसाय त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतो. अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण आज भेटणार आहोत, ज्या व्यक्तिमत्वानं या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची प्रगती केली आहे. नमस्कार सर, आपलं हिरो टू हिरो या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही तुमचा परिचय प्रथमतः करून द्यावा. माझं नाव वैभव कातंगळे आहे. हा, वैभवजी, तुमच्याकडे मला वाटतं हा फुलाचाही व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीचे फुलांच्या माळा करून विकता आहात, त्याच्याबरोबर बुके करून विकता आहात. परंतु तुमच्याकडे एक दुसराही व्यवसाय या ठिकाणी करताना मला तुम्ही दिसता. तो नेमका कोणता आहे आणि कशा पद्धतीचा आहे आपण तिकडे जाऊन पाहिलं तर मला वाटतं बरं होईल. चला आपण स्वतः तिकडं जो काही व्यवसाय आहे तो पाहू. म्हणजे इथं एक लक्षात येईल की हा जो काही व्यवसाय आहे म्हणजे आता हा जो व्यवसाय आहे म्हणजे ओके, आता हा व्यवसाय म्हणजे फुलाचा व्यवसाय असताना तुम्ही हा व्यवसाय करतात, ती कल्पना नेमकी कशी सुचली तुम्हाला? ही कल्पना एरियात हा कुठं नाहीये. हा, तिकडं असेल सम्राट चौकामध्ये आहे, पण इकडं नाहीये. तर कोणता कार्यक्रम असला, हो, शुभ कार्य कोणतं पण असो, तर जिलेबी हा पदार्थ सर्वांना आवड आणि घेऊनही जातात. आता याची किंमत कशी राहते? समजा पाव किलो किंवा 2 किलो 5 किलो कसे राहते? हे 40 रुपये पाव किलो आहे. 40 रुपये. आणि याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ म्हणजे हा एकच आयटम असतो का दुसरं काही अजून आहे? हव्याची एक जिलेबी असते. अशा म्हणजे 2 जिलेबी तुम्ही बनवता या ठिकाणी. आता हे बनवत असताना हा मुलगा मला वाटतं की तुम्ही तर हे बनवत नाही, पण हा मुलगा ठेवलेला आहे का इथं? मग हा कुठला आहे? हा राजस्थान, जोधपूर. याचं पेमेंट वगैरे मग कसं असतं? त्याला 20,000 रुपये पेमेंट आहे. 20,000 रुपये पेमेंट. म्हणजे तुमचा हा सर्व खर्च जाऊन तुम्हाला 20,000 द्यायला परवडतात. म्हणजे तुम्हाला हे महिन्याला किती अंदाजे जी काही कमाई आहे आर्थिक बाजू जर लक्षात घेतली तर किती पर्यंत येतं तुम्हाला हे? समजा एक दिवसाचा 5,000 पकडला आपण. हा, दिवसाला 5,000 रुपये हे देतं. हा, गिराईक. आता गिराईक दिवसाला 5,000 असेल तर तुम्हाला हा सर्व खर्च जाऊन म्हणजे दिवसाचा जो काही खर्च आहे तो मायनस करून कमीत कमी 3,000 रुपये तर तुम्हाला राहत असते. 2-2,500 रुपये. हा, 2,500 समजा. हा, गाळं भाडं सगळ्या गोष्टी जाऊन 2,500 रुपये तुम्हाला दिवसाच्या ह्यामध्ये राहतात. म्हणजे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही फक्त फुलाचा व्यवसाय बघा. इथं फक्त जर मार्केटला हा मुलगा करतोय, जर गिराईक आलं तर तुम्ही देता किंवा हा मुलगाही त्या ठिकाणी देत असताना दुसरे जे काही तरुण आहे, मला जे तरुण अजूनही बेरोजगार फिरतात अशा तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? अशा तरुणांना माझ्याकडून विनंती आहे की टांगळ टवाळ्या किंवा कट्ट्यावर बसण्यापेक्षा, पुड्या खाण्यापेक्षा, झुकण्यापेक्षा काहीतरी असं करा की जेणेकरून आपलं नाव कुठंतरी घरच्याचं असो आपलं स्वतःचं असो हे नाव उंचीवर जाईल किंवा आपल्याला त्या घरच्यांना आपण हे काय जे करतो म्हणतो त्याला तर त्याचा अभिमान वाटेल. बरोबर आहे, अगदी खरं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की व्यवसाय खरं पाहिलं तर कोणता छोटा किंवा मोठा नसतो. व्यवसाय हा व्यवसायच असतो आणि त्याच्यातून तुम्ही सातत्य ठेवलं तर प्रगती होते. हे तुम्ही दाखवून दिलंय. कारण तुमच्या सोबत छोटासा तो व्यवसाय त्याला जोडीला हा व्यवसाय, परंतु तुम्ही कुठंही डगमगता. आता बरेच वेळेस असं असतं की आपले कोणी पाहुणे रावळे येतात व आपल्याला वेगळं वाटतं. असं कधी मनात आलं काय? कारण त्याचं कारण काय की आपल्याला माहितीये की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण स्वतःच भाकरी शोधतो. तशा पद्धतीने आपल्याला कुणी वेगळं कुणी आणून देणार आहे आणि हे तुम्ही जाणलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की जे काही तरुण आहेत विशेषतः त्यांना मी सांगेन अशा पद्धतीचे जर व्यवसाय तुम्ही जर केले
तर येणाऱ्या कालखंडामध्ये जे तरुण बेरोजगार फिरतात अशा तरुणांना एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक हातभार लागेल आणि आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचीही त्या ठिकाणी प्रगती करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो आणि विशेषतः तरुणांनो, आपल्याला जर ही मुलाखत आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.